गोव्यामध्ये सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे। या महोत्सवाच्या पूर्व तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। आपण बघू शकतात की या ठिकाणी भव्य असा मंच जो आहे तो या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। हा जो पंडाल आपण बघतोय हा असे 3 पंडाल या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे, ज्यामध्ये विशेष अशी व्यवस्था व्हीव्हीआयपी असतील, या ठिकाणी उपस्थित राहणारे जेवढे भी जे काही सनातन भक्त असतील त्यांची जी बसण्याची व्यवस्था अगदी चोखपणे या ठिकाणी केलेली। ठिकठिकाणी एलईडी वॉल या ठिकाणी आपण बघू शकतात, एलईडी वॉल लावण्यात आलेले। सगळ्यांची जी काही बसण्याची व्यवस्था आहे ती अगदी चोखपणे सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनाने या ठिकाणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे। कारण की हा जो कार्यक्रम आहे हा इतका भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी पहिल्यांदाच गोव्यामध्ये संपन्न होत आहे आणि ह्या कार्यक्रमाची जी तयारी ती आता पूर्वत्वाकडे जात आहे। माझ्यासोबत या ठिकाणी जी बसन व्यवस्थेची जबाबदारी, ज्यांच्याकडे आसन व्यवस्थेची जबाबदारी आहे त्या ताई आहेत। ताई, काय सांगाल कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि आसन व्यवस्था जी आहे ती विशेष तुमच्याकडे जबाबदारी आहे, तर किती लोकांची ही आसन व्यवस्था असणार आहे, कशा पद्धतीने ही आसन व्यवस्था असणार आहे, काय सांगाल याबद्दल? नमस्कार। गोव्यामध्ये फार्मागुडी फोंडा या ठिकाणी जो सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव होत आहे, तर याची जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण बघत आहोत की हे जी सगळी मंडप व्यवस्था आहे या ठिकाणी 25,000 लोकांची आसन क्षमता आपण तयार केलेली आहे, ज्यामध्ये आपण 3 जे मुख्य मंडप असणार आहे आणि या 3 मंडपामध्ये येणारे सगळे जे भाविक आहेत, व्हीव्हीआयपीज आहेत, अशी सगळी व्यवस्था आपण या ठिकाणी केली आहे। इकडे आपण बघू शकता की या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर जे व्हीव्हीआयपी अति महनीय जे व्यक्ती आहेत, संत आहेत, त्यानंतर व्हीव्हीआयपीज मंत्री आहेत, आमदार आहेत, हिंदुत्वनिष्ठ आहेत, यांची सगळी व्यवस्था, मंदिर विश्वस्त, पत्रकार, या सगळ्यांची वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण जे मंदिर विश्वस्त जे भक्त आहेत ते येत आहेत त्यांची पण व्यवस्था आपण या तिन्ही टेंटमध्ये केलेली आहे। सगळ्यांना कार्यक्रम उत्तमपणे पाहता यावा म्हणून आपण ठिकठिकाणी एलईडीची पण व्यवस्था केली आहे। तिन्ही टेंट मध्ये मिळून जवळपास 50हून अधिक मोठ्या एलईडी स्क्रीन्स आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत। त्याचबरोबर इकडच्या जी उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून तिन्ही टेंटमध्ये एसी आणि कूलरची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे आणि अत्यंत लाभदायक सगळ्यांना हा कार्यक्रम असा अनुभवता यावा म्हणून या ठिकाणी ठिकठिकाणी सगळ्या सुविधा पण आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहेत, क्राउड मॅनेजमेंटची टीम वेगळी असणार आहे, प्रशासकीय टीम असणार आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमाच्या तयारीसाठी, सेवेसाठी संपूर्ण भारतभरातून आपण बघतोय अनेक स्वयंसेवक इथे हजर झालेले आहेत या गोव्याच्या गोमंतक भूमीमध्ये। आणि आज ह्या कार्यक्रमाला उद्या सुरुवात होत आहे आणि आपण बघत आहोत की ही तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। निश्चितच या ठिकाणी जसे की तुम्ही सांगितलं की अनेक देशातनं बी नागरिक या ठिकाणी येणार आहे, त्यांची नेमकी व्यवस्था कशी असणार आहे, जे काही विदेशी जे भक्त येणार आहेत? तर या कार्यक्रमाला केवळ भारतभरातूनच नव्हे तर देश विदेशातून संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ या गोमंतक भूमीमध्ये पोहोचत आहेत। तर या सर्वांची निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट, भोजन व्यवस्था ही सगळी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर ते आपण बघू शकतो की या ठिकाणी वेगवेगळे सेक्शन्स असणार आहेत, ज्या ठिकाणी विदेशातून येणारे जे व्यक्ती आहेत ज्यांना भाषेची अडचण आहे त्यांचा आपण एक वेगळा सेक्शन केलेला आहे। अशी सगळी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी अशी चोख व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी आयोजकांकडून करण्यात आलेली आहे आणि कुठेतरी गोव्याच्या या पावनभूमीमध्ये हा शंखनाद महोत्सव जो आहे जणू याला कुंभमेळ्याचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त होताना दिसत आहे। कॅमेरा पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, गोवा।